Hello friends, once again welcome all of you in our PM online channel. Today we learn the next topic of our chapter number 3, force and pressure, and it is atmospheric pressure. वातावरणीय दाब. What is atmospheric pressure? वातावरणीय दाब म्हणजे काय? विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पृथ्वीच्या सर्वच बाजूंनी हवेचे आवरण आहे आणि या हवेच्या आवरणालाच आपण वातावरण असं म्हणतो. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जवळपास 16 किलोमीटर पर्यंत हे वातावरण असते. त्यानंतरही 400 किलोमीटर पर्यंत हे वातावरण असते, परंतु ते विरल स्वरूपात असते. आणि वातावरणातील या हवेमुळे निर्माण होणाऱ्या दाबालाच वातावरणीय दाब असं म्हणतात. इट मीन्स दॅट अ प्रेशर क्रिएटेड ड्यू टू एअर इन द ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड ॲज ॲटमॉस्फेरिक प्रेशर. अशी कल्पना करा, चित्रात दाखवल्याप्रमाणे एक रिकामा सिलेंडर आपण पृथ्वीच्या एकक क्षेत्रफळावर ठेवलेला आहे. तो रिकामा असल्यामुळे त्यामध्ये हवा असणार आहे आणि त्या हवेचे वजन म्हणजेच काय असेल, पृथ्वीच्या दिशेने त्या हवेने जे लावलेले बल असेल तेच त्या हवेचे वजन असणार आहे. यावरून आपल्या काय लक्षात येतं विद्यार्थी मित्रांनो, वातावरणीय दाब म्हणजेच हवेचे वजन आणि पृष्ठभागाचे क्षेत्रफळ यांचे गुणोत्तर होय. It means that atmospheric pressure is nothing but the ratio of weight of air to the area of surface. Friends, the air pressure at sea level is called as 1 atmosphere pressure, and this atmosphere pressure is decreases as we goes up in height from the sea level, and also this atmospheric pressure is measured generally in millibar and in hectopascal. Topic is buoyant force. प्लावक बल. आता प्लावक बल म्हणजे काय हे आपण एका छोट्याशा एक्सपेरिमेंट वरून जाणून घेऊ. यासाठी आपल्याला एक पाण्याने भरलेला टब घ्यायचा आहे आणि एक रिकामी प्लास्टिकची बाटली घ्यायची आहे जिचं झाकण घट्ट बंद केलेलं असेल आणि ही बाटली आपल्याला त्या टब मधील पाण्यात सोडून द्यायची आहे. आता ती बाटली त्या टब मधील पाण्यात सोडल्यानंतर ती आपल्याला तरंगताना दिसेल. त्या बाटलीला जरी वरून आपण दाब दिला तरीही ती बॉटल आपल्याला त्या पाण्यात तरंगताना दिसेल. या उलट जर आपण एक भरलेली पाण्याची बाटली घेतली, तिचं झाकण बंद करून ती बाटली जर त्याच पाण्यात सोडली तर ती बाटली आपल्याला त्या पाण्यामध्ये बुडालेली दिसेल आणि ती पूर्ण बुडालेली नसेल, मध्यभागीच पाण्यामध्ये तरंगताना दिसेल. आता ती मध्यभागी का तरंगत राहील विद्यार्थी मित्रांनो? कारण त्या भरलेल्या पाण्याच्या बाटलीवर खालच्या दिशेने गुरुत्वीय बल लावले जाईल तर वरच्या दिशेने त्या विरुद्ध बल हे लावले जाईल. आता गुरुत्वीय बलाविरुद्ध जे बल लावले जाईल ते बल त्या पाण्याच्या सभोवतालच्या पाण्यातूनच लावलं जाईल. आणि यावरून आपल्या काय लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो, द्रवात किंवा वायूत वस्तूवर जे वरच्या दिशेने बल लावले जाते त्यालाच आपण प्लावक बल असं म्हणतो. इट मीन्स दॅट द अपवर्ड फोर्स ऍक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट in water or in other fluid or in gas is called as a buoyant force. And friends, this buoyant force is mainly depend on two factors. One is the volume of the object and second one is the density of the object, in which first one is volume of the object. If the volume of the dipping object is more, then the buoyant force is also more. म्हणजेच काय, वस्तूचे आकारमान जितके जास्त असेल तितकाच त्या वस्तूवर लावलेला प्लावक बल हा देखील जास्त असेल. उदाहरणार्थ, समजा एक लोखंडी खिळा घेतला आणि तो जर आपण पाण्यात टाकला तर तो लोखंडी खिळा पाण्यात बुडतो, पण मोठमोठी जी जहाजं असतात, स्टीलची जहाजं, ती आपल्याला पाण्यात तरंगताना दिसतात. असं का होत असेल विद्यार्थी मित्रांनो? कारण तो जो खिळा, लोखंडाचा खिळा आहे, त्याचा आकारमान कमी असल्यामुळे तो पाण्यामध्ये सहजासहजी बुडतो, कारण त्यावर लावला जाणारा प्लावक बल हा देखील कमी असतो. कारण आकारमान कमी तर त्यावर लावले जाणारे प्लावक बल देखील कमी असते. पण ही मोठी मोठी जी जहाजं असतात त्यांचा आकारमान जास्त असल्यामुळे त्यावर लावला जाणारा प्लावक बल देखील जास्त असतो आणि म्हणूनच ती जहाज पाण्यावर सहजासहजी तरंगताना आपल्याला दिसतात. Remember these three things about the buoyant force. That first one is the object float on the liquid if the buoyant force is larger than its weight. Second one is the object sinks in the liquid if the buoyant force is smaller than its weight. And third one is the object floats inside the liquid if the buoyant force is equal to its weight. Then our next topic is Archimedes principle. What is Archimedes principle? आर्किमेडिसचे तत्व म्हणजे काय हे आपण एका छोट्याशा एक्सपेरिमेंट वरून जाणून घेऊ. यासाठी चित्रात दाखवल्याप्रमाणे आपल्याला एक रबर बँड घ्यायचा आहे आणि त्या रबर बँडच्या एका टोकाला एक लहान दगड बांधायचा आहे आणि दुसऱ्या टोकाला ज्या ठिकाणी आपण तो रबर बँड धरणार आहोत त्या ठिकाणी पेनाने खून करून घ्यायची आहे. आता
हा रबर बँड, दगड बांधलेला रबर बँडचा एक टोक आपल्या हातात घेऊन तो दगड आपल्याला हवेत लटकता धरायचा आहे आणि हवेत लटकता धरल्यानंतर त्या रबराची लांबी दगडापासून तर आपण पेनाची खून केलेली होती तिथपर्यंत त्या रबराची लांबी मोजून घ्यायची आहे. त्यानंतर एका पात्रामध्ये पाणी घेऊन चित्रात दाखवल्याप्रमाणे तो दगड बांधलेला रबर त्या पाण्याच्या पात्रामध्ये हळूहळू सोडायचा आहे आणि तो दगड त्या पाण्यामध्ये बुडेल इतका सोडल्यानंतर पुन्हा आपल्याला त्या रबराची लांबी मोजायची आहे. त्या दगडापासून तर आपण पेनाने खूण केली आहे तोपर्यंत त्याची लांबी मोजून घ्यायची आहे. आता नक्कीच आपल्याला त्या रबराची लांबी कमी झालेली दिसेल आणि जसं जसं आपण तो रबर पाण्यामध्ये सोडत जाऊ तशी तशी त्या रबराची लांबी कमी होत जाईल आणि ज्या वेळेस तो दगड त्या पाण्यामध्ये पूर्णपणे बुडालेला असेल त्यावेळेस त्या रबराची लांबी सर्वात कमी झालेली दिसेल. असं का होईल विद्यार्थी मित्रांनो? कारण तो जो दगड आहे त्या दगडावर वरच्या दिशेने प्लावक बल म्हणजेच बायंड फोर्स लावला जातो आणि तो जो दगड आहे त्या दगडाचं वजन हे खालच्या दिशेने लावले जाते आणि त्यामुळे दोघही फोर्स बॅलेन्स होऊन एकंदरीत जो फोर्स त्या दगडावर लावला जातो तो फोर्स कमी होतो, ते बल कमी होतं आणि त्यामुळे त्या रबराची लांबी आपल्याला कमी झालेली दिसते. विद्यार्थी मित्रांनो, या छोट्याशा एक्सपेरिमेंटवरनं आर्किमिडीज आपल्याला सांगतात की एखादी वस्तू द्राव्य मध्ये बुडवल्यावर त्या वस्तूवर वरच्या दिशेने बल प्रयुक्त होते आणि हे बल त्या वस्तूने बाजूला सारलेल्या त्या द्राव्याच्या वजना इतके असते. That when an object is partially or fully immersed in a fluid, then a force of buoyancy is acting on that object in the upward direction, and this force is equal to weight of that fluid displaced by that object. Our next topic is density of substance and relative density. What is density of substance? Friends, a density of substance is nothing but ratio of mass to the volume of that substance, and hence the SI unit of density is kilogram per meter cube. And also remember one thing, that this property density is very useful in deciding the purity of substance. Relative density is expressed with respect to the density of water, and hence the relative density is nothing but the ratio of the density of substance to the density of water. And always remember one thing, that since the relative density is the ratio of the two equal physical quantities, so it has no unit. And friends, it is also called as specific gravity. Friends, let us solve few examples of relative density from our exercise, and our first example is the density of metal is 10.8 into 10 raised to 3 kilogram per meter cube. Find the relative density of the metal. Here we have given the density of metal, which is equal to 10.8 into 10 raised to 3 kilogram per meter cube, and we have to find the relative density of metal. And friends, we know that the relative density of substance is nothing but the ratio of the density of substance to density of water, and here the substance is metal, so we have to write, first we have to write the formula of relative density of substance, and here substance is metal, so the relative density of a metal is equal to density of metal to density of water. And here density of metal is given, which is 10.8 into 10 raised to 3 kilogram per meter cube. So density of metal is 10.8 into 10 raised to 3 kilogram per meter cube. Now what is density of water? Friends, always remember that density of water is always 10 raised to 3 kilogram per meter cube. So let us put the value of density of water, and which is 10 raised to 3 kilogram per meter cube. Now here this 10 raised to 3 and 10 raised to 3 get cancelled, and hence we get 10.8. And as the relative density is the ratio of the two equal physical quantities, so it has no unit, and hence the relative density of metal is 10.8. Then our next example is the volume of an object is 20 centimeter cube and the mass is 50 gram. The density of water is 1 gram per meter cube. Will the object float on water or sink in water? Friends, here
we have given a volume of an object which is 20 centimeter cube and mass of that object is 50 gram. And what we have to conclude here, we have to conclude that either that object float on water or sink in water. For that, first we have to find a density of that object, and then only we decide the either that object is float on water or sink in water. So let us find the density of the object. We know that density of object is nothing but the ratio of mass upon volume, and here mass of object is given which is 50 gram, and volume is also given which is a 20 cubic centimeter or centimeter cube. If we divide this, then we get 2.5 gram per centimeter cube, which is the density of the object. And friends, we know that the density of water is 1 gram per centimeter cube. Density of water is 1 gram per centimeter cube, and here clearly density of object is greater than density of water, and hence that object is sink in water.